शाळेत गेलो व्याख्यानाला. आता मला इतकं इज्जतीनं त्या गेटपासून स्टेजवर नेलं, भाषण झालं, मला मानधन दिलं. हे अतिशय चांगलं मी पोरायला सांगण्याचा प्रयत्न केला. कांगणे सर सारखा धूमधाम कार्यक्रम झाला. पण 2 अवलादी यायला वाया जाईल. एक बुलेट गाडी, ती ढुंगणाला दणके आणत नाही का, ती गाडी ठक 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 ठक, ती गाडी, त्या गाडीवर मागून एक जनावर बसेल. म्हणजे याला जे पुढं चालवणार होतं माणूस असून मिशा नव्हत्या. आणि जी मागची होती भवानी, तिला म्हणजे असं कटिंग करेल होती, हा हिप्पी. म्हणजे पोरगं कोणतं आणि पोरगी कोणती मला कळेच ना. पण ते आले, जवळ आले, गाडी उभी केली ती बुलेट, आणि म्हणे बाय द वे तुम्ही शेतकरी सुपरस्टार आहात आणि तुमचं व्याख्यान चालू असताना तुम्ही जे गाणे वगैरे गायले जुन्या पिक्चरचे, आम्हाला थोडं बोर झाल्यासारखं वाटलं. तुम्ही रॅप सॉन्ग का बरे नाही करत आमच्या कॉलेजच्या मुलांसाठी? म्हणलं भवाने, आता मी तरीच ओळखलं. म्हणलं ही श्रीमंताची वाया जायला लावला देत. मी म्हणलं भवाने, तू दुसऱ्या कोणाच्या नांदी लाग, पण या सुदर्शन राजेच्या नांदी नको लागू. कारण आम्हाला शेतकऱ्याला ह्या वाण जमिनी 8 तास गांजर गवत गायब कसं करायचं आणि पीक कसं काढायचं हे चांगलं माहिती आहे. रॅप सॉन्ग श्रीकृष्ण भगवंताची एवढी आता मी सोडून दिले. मी प्रमोशन होत इथपर्यंत आलो. पहिल्यानं इंडियन आयडलला गेलो, झी मराठीला गेलो, व्हॉइस ऑफ इंडिया, अनेक स्पर्धा केल्याच्या नंतर ऑर्केस्ट्रा केलं. त्याच्यानंतर वडिलाच्या आणि गुरुच्या आदेशानुसार 850 गाण्याचं लिखाण श्रीकृष्ण भगवंतांनं माझ्याकडून करून घेतलं. गाणं लिहिणं कोणत्याही विषयावर माझा डाव्या हाताचा खेळ आहे. मी लगेच आजच गाणं लिहिलं ते मुलीवर. आणि रॅप सॉन्ग मी करून दाखवणार, नक्की दाखवणार. आणि ते बी एका कडव्यात मुलीचं आणि एका कडव्यात मुलायला गायडन्स करणार त्या रॅप सॉन्गमधून. मला आता काही कमेंट येतील किंवा तू कीर्तनकार आहे, व्याख्यानकार आहे, रॅप सॉन्ग कसं आहे. पण आता काय, समय के साथ चलने वाला इंसान याने की अमिताभ बच्चन, जशी आलिया भोगाशी असावे सादर, जशी परिस्थिती जसं वारं आहे तसं उपन्न लागणार. आता मी व्याख्यान करून माझ्या घरी चाललो, तर हे जनावरं भेटले ना असे बोलल्यानंतर मी तुपल्यासाठीच, तू आता व्हिडिओ पाहिली मुलगा मुलगी, ते तुमच्यासाठीच मी रॅप सॉन्ग करणार. आणि तिच्यातून तू यासारख्या ज्या बिघडेल मुलं येतं त्याला मार्गदर्शन करणार नक्की 100%. कारण याला सुदर्शन राजे म्हणतात.